हॅलो गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जीके प्रॅक्टिस सेट क्रमांक 31 कंप्लीट करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला। आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि तुमचा आपल्या चॅनलवर नक्की सराव होत असेल। सो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे अ कोस्टल सिक्युरिटी, ब ब्लू व्हेल मासा सुरक्षा संबंधित, क दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई, ड वायुदलाची कसरत। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 2, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला होता? पर्याय आहे अ 23 मार्च 1927, ब 20 मार्च 1927, क 22 मार्च 1927, ड 22 एप्रिल 1928। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 या रोजी केला होता। प्रश्न क्रमांक 3, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात? पर्याय आहे अ मायोपिया, ब हायपरमॅट्रोपिया, क मोतीबिंदू, ड कार्निया। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्या दोषाला म्हणतात मायोपिया। प्रश्न क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश CJI कोण आहेत? पर्याय आहे अ BV नागार्जुना, ब NV रमन, क विक्रमनाथ, ड SA बोबडे। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणजे CJI आहेत NV रमन। प्रश्न क्रमांक 5, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? पर्याय आहे अ रक्तपुरवठा, ब रक्ताचे शुद्धीकरण, क पचनक्रियेस मदत, ड पचन झालेले अन्न साठवणे। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे रक्ताचे शुद्धीकरण करणे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? पर्याय आहे अ 30 जानेवारी, ब 30 नोव्हेंबर, क 8 ऑगस्ट, ड 2 ऑक्टोबर। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो। प्रश्न क्रमांक 7, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पर्याय आहे अ तेलबिया, ब अन्नधान्य, क फळे, ड यापैकी नाही। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे पीतक्रांती ही संज्ञा तेलबिया या पिकाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? पर्याय आहे अ 1 मे 1960, ब 1 मे 1962, क 26 जानेवारी 1950, ड 26 नोव्हेंबर 1949। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात पंचायत राज ही व्यवस्था 1 मे 1962 रोजी अंमलात आली आहे। प्रश्न क्रमांक 9, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहे अ लॉर्ड बेंटिक, ब लॉर्ड ऑकलंड, क लॉर्ड डलहौसी, ड लॉर्ड कॉर्नवालिस। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे सती प्रतिबंधक कायदा हा लॉर्ड बेंटिक याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय आहे अ रायगड, ब गोंदिया, क वाशिम, ड सोलापूर। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे कस्तुरी मांजर ही महाराष्ट्रात रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते। सो इथे आपण पूर्ण क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत जीकेचे। आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतोय। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 32 घेऊन येणार आहोत। असा सराव करत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।